राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे, सलामी दो पाहिजे। दातार मॅडम आपलं देखील कौतुक अभिनंदन। चला स्वामी शाळा ज्युनियर 78वी स्वातंत्र्य दिनाची ही पर्वणी आहे। स्वामी विवेकानंद स्कूल मॅडम आणि स्टेजवरील या सर्व अतिथी पाहुण्यांना मान्यवरांना विनंती करतो की आपण लगेचच ध्वजारोहणासाठी यायचं आहे। अतिशय आजचा आनंदाचा दिवस आहे। या भारत मातेला सर्वजण नमस्कार करणार आहोत। ध्वजारोहण सुरू होतोय। भारत माता की सगळ्यांचे हात वर पाहिजे। भारत माता की, भारत माता की जय जवान, जय जवान। स्वातंत्र्य दिनाचा, स्वातंत्र्य दिनाचा वंदे वंदे। डॉक्टर इंदुराणी जाखड आयुक्त तथा प्रशासक कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण सुरू आहे। ध्वज संपूर्ण वरती जायला 12 मिनिटाचा कालावधी लागतो आणि ध्वज पूर्ण झाल्यानंतर लगेच आपण सलामी देणार आहोत। आज आपण सर्वच जण या भारत देशासाठी झटणाऱ्या, या भारत देशासाठी लढणाऱ्या, या भारत देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या प्रत्येक क्रांतिकारकाला स्मरणार आहोत। या सर्वांना सलाम आहे। या भारत देशाच्या विशेषत्वानं कृषी प्रधान असणाऱ्या शेतकऱ्यांना आज नमस्कार करणार आहोत। या भारत देशासाठी सीमेवरती तन मन धनानं तिथे अहोरात्र परिश्रम करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानांना आज सलामी देणार आहोत। आपल्यात राहून आपली सेवा करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा देखील आम्ही सन्मान करून त्यांना देखील सलाम करणार आहोत। प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याला इथून आपण सलाम करणार आहोत, कारण प्रत्येक जण याच भारत मातेच्या सौभाग्यासाठी लढतोय, याच भारत मातेच्या सौभाग्यासाठी झटतोय। बोला भारत माता की। स्वातंत्र्य दिनाचा, स्वातंत्र्य दिनाचा। वाह, या भारत देशाची उंची या झेंड्याप्रमाणेच उंच। भारत माता की, भारत माता की। सर्व विनंती आहे। माननीय आयुक्त महोदया, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय अधिकारी, सन्माननीय पदाधिकारी या सर्वांना पुनश्च एक बार व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या 78व्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो। या प्रसंगी आयोजित समूहगानाचा कार्यक्रम आपण इथे संपन्न करतोय, तर त्याकरता मी सर्व मान्यवरांना पुनश्च Viva
शुभेच्छा देते कल्याण महानगरपालिकेतर्फे. आज आपण कल्याण येथे त्यासोबत डोंबिवली येथे आपला कार्यक्रम घेतला. त्या अंतर्गत आपण हळगर तिरंगाची शपथ घेतली आणि आपल्या देशासाठी स्वतःला समर्पित देशाचा विकास करण्याचा सहयोग यासाठी सर्व नागरिकांनी आहे आणि आपण आपल्या माध्यमातून जे कॉन्ट्रीब्युशन देशासाठी असेल ते करू शकतो याच्यासाठी सगळ्यांना आवाहन केलं. परत एकदा सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो. डेफिनेटली महानगरपालिकेतर्फे ओव्हरऑल जो आपले दोन्ही शहर आहेत कल्याण आणि डोंबिवली यांचा विकास व्हावा आणि नागरिकांना आपण जास्तीत जास्त चांगली सुविधा कसं देऊ शकतो यासाठी महानगरपालिका कार्यक्षम आहे ते तत्पर असतात आणि या अनुषंगाने आपला वेगवेगळ्या प्रोजेक्टचं नियोजन सुरू आहे. निश्चितपणे पुढच्या काही काळात आपले जे काही समस्या आहे ते महानगरपालिकेतर्फे आपण सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. दिनाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.